नमस्कार मित्रांनो, मागच्या बोरिवलीच्या एकसर गावच्या विरगळींबद्दलची जी माहिती मी तुम्हाला सांगितली आणि त्यानंतर दिलेला तुम्ही प्रतिसाद, तुमच्या छान छान कमेंट आणि तुमचं जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचाच आभारी आहे. असंच प्रेम, असा विश्वास ठेवला तर मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विरगळींबद्दलची ऐतिहासिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजच्या भागामध्ये आपण त्याचा एक आध्यात्मिक स्वरूप पण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी अनिकेत तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ह्या मिनी ब्लॉगमध्ये. बोरिवलीमधलं एकसर हे गाव आपल्या आगरी त्याचबरोबर आपल्या आदिवासी बांधवांचं मूळ गाव आहे. गेली कित्येक वर्ष हा समाज इकडे स्थायिक असल्यामुळे इकडच्या संपूर्ण जागेची माहिती त्यांना आहे. पण ज्यावेळेला मी माझ्या चॅनलवरती ह्या विरगळींबद्दलची माहिती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिकडच्या काही लोकांनी माझ्यावरती आक्षेप आणला. त्यांनी सांगितलं की आपण जी व्हिडिओमधनं माहिती दिलेली आहे ती चुकीची आहे. त्या विरगळी नसून आमच्या आदिवासी साम्राज्याचं मूळ कुलदैवत साती आसरा देवीच्या मूर्त्या आहेत. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली माहिती संपूर्णपणे चुकीची आहे का मित्रांनो? तर असं नाही आहे. ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूला ऐतिहासिक माहिती आहे आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक माहिती आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपण एकत्रितरित्या आज जाणून घेणार आहोत. 1834 मध्ये जेम्स फॉब्स नावाचा एक ईस्ट इंडिया कंपनीचा लेखक ह्या ठिकाणी एकसरमध्ये आला होता आणि त्याने स्थानिकाच्या साह्याने काही विरगळी तिकडे पाहिल्या आणि त्याची दखल त्याने त्याच्या ग्रंथात घेतली. त्याचं नाव आहे ओरिएंटल मेमोअर्स. आणि जेम्स फॉब्सच्या या रेफरन्समुळे 1882 मध्ये बॉम्बे गॅजेट्सने ह्या विरगळींचं दस्तऐवजीकरण करून त्याचं छायाचित्रण केलं. ते माझ्या तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर जेम्स फॉब्सच्या या रेफरन्सवरती बहुतेक इतिहासकारांनी याच्यावरती अभ्यास केला आणि त्याच्यानंतर समजलं ह्या ऐतिहासिक वास्तू यादवकालीन वास्तू आहेत. तर आता या गोष्टीची धार्मिक बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर एकसर या गावी काही वर्षांपूर्वी एक तळं होतं आणि त्या तळ्यामध्ये ह्या सर्व विरगळी म्हणजेच साती आसरा देवीच्या मूर्त्या सापडल्या. आज जरी एकसरचं तळं अस्तित्वात नसलं तरी आपल्या समोरची ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसते तीच आहे आदिवासी साम्राज्याचं कुलदैवत साती आसरा देवीची मूर्ती. या मंदिरात जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला 7 देव्या आणि एक भैरवगावला दर्शनासाठी पाहायला मिळतात. हे साती आसरा देवीचं मंदिर खूप जागृत देवस्थान आहे. ज्या काही मनोकामना आहेत त्या इकडे आपण जेव्हा बोलून दाखवतो त्या पूर्ण होतात असं इकडचे स्थानिक लोक सांगतात. एकसरच्या साती आसरा देवीच्या मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती आगरी आणि आदिवासी समाजाचे लोक एकत्र येऊन देवीचा मोठ्या प्रमाणावरती जत्रा आणि उत्सव भरवतात. हा व्हिडिओ मी माझ्या एकसर गावच्या आगरी आणि आदिवासी बांधवांना समर्पित करतो आहे, ज्यांनी त्यांच्या परंपरा आणि संस्कृती आजही जपून ठेवल्या आहेत. आता आपल्या व्हिडिओचा प्रवास इथेच संपवतोय मी. ह्या दिव्य अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी मंदिराला एकदा तरी भेट द्या आणि या 7 आसरा देवींचा महिमा स्वतः अनुभवा.